नमस्कार मित्रांनो, मी तेजस गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो 3:30 झालेत संध्याकाळचे आणि आपल्याकडे एक प्लॅन होता, आलोय ब्रिजवरती गुंजी पकडायला पिठाने आणि गरवायचा पण प्लॅन आहे, म्हणजे रॉड फिशिंग पण करायची प्लॅन आहे, पण ब्रिजवरून उंचावरून। पण हवा एवढी आहे ना, आता नॉईज येत असेल कदाचित, आवाज येतो काय क्लिअर माहीत नाही, लपून लपून व्हिडिओ शूट करतोय। खूप हवा आहे ब्रिजवरती, संध्याकाळची हवाच असते आणि ब्रिजवर आहोत ना त्याच्यामुळे जास्तच वाटते। हे बघा किती हवा आहे, भावेशचं टी शर्ट बघा आणि भावेश सेटअप बनवत आहे पिठान मासं पकडतो। तर हा इकडे ब्रिज आहे आणि उंच आहे, खोल आहे खूप, हे बघा तिकडे कालवा काढायचं काम पण चालू आहे ते बघा। तर इकडे ना गुंजी असतात, इकडे बरीच गुंजी असतात या खडपावरती सुकतीला। तर मध्ये मध्ये कुठेतरी आहेत, तर बघूया पिठाला भेटतात काय। खालती आहेत ती बघा, इथे बघा, इथे पूर्ण गँग आहे, मोठी गँग आहे भावेश गुंजाची। आता भावेश बघूया सेटअप आणि गाडीत तेव्हा काय वाय, आता सेटअप आधी बांधतो आम्ही, नंतर बघतो काय तो विषय। इकडे ना जिगिंग चालू आहे आणि त्या मित्राला काहीतरी लागलंय, कोकारी आहेत, तर इकडे कोकारी पण लागते सध्या जिग प्लेटला। बघूया आता काय आहे, चांगलं पीस अरे, चांगला पीस होता कोकारीचा, तर कोकारी लागते। तर मी पण आता सेटअप लावतो आणि जिगिंगच करतो भावेश, होय ना। ते इकडे गव्हाचं पीठ आहे, पण ते पीठ सगळं नाही तसं तेवढंच पाहिजे, गोल गोल कधी टाकू द्या। बघतोय काय चला मित्रांनो, रॉड फिशिंग करूया ब्रिजवरून। जिग प्लेट मारून बघतो, कोकारी बिकारी लागली तर लागली। सध्या छोटी छोटी कोकारी आहे ब्रिज खाली लागते, तर त्या मंडळींची फिशिंग त्याच्यासाठी चालू आहे। एक कोकर काढली त्यांनी छोटी, मारून बघूया लागली तर लागली त्याच्यात। आणि ते कडेला तांबोशी पण असते कधी कधी, जिग प्लेट बसत नाही, हवा आहे ना बरीच। जिग प्लेट खालीच बसत नाही, वजनवाली जिग प्लेट पाहिजे। हा भावेशला लागली, भावेशला लागली आरामात, भावेशला लागली हा जिग प्लेटला छोटी कोकारी। कशी येते बघ पडपडत, मोबाईल नाही ना दाखवली असती। हाताने घेऊ की रॉडवर येईल वर, चांगलं पिसा। जिग प्लेटला पकडलेला पहिलाच मासा माझ्याकडे, हातात दे, अशी येणार नाही। घे रिट्रीव कर, हात हात धरा लाईनीत, चांगलं पिसा भावेश। तर ब्रिजवरून लागली ना की असा विषय करायला लागतो बघा, हाताने ओढायला लागते, नाही तर रिट्रीव नाही होत। मस्त पीस आहे रे हा, काय भावेश म्हणतो छोटी आहे, चांगला पीस आहे मित्रांनो, मस्त। भावेश म्हणतो स्वप्न पण नाही बघितलेला असला कधी, जिग प्लेटला कोकारी लागेल नाही, तर पहिल्यांदा जिग प्लेट वापरतोय भावेश। तर छोटी कोकर आहे इकडे सध्या। हा बघा छोटा कोकर लागला, येलो फिन आहे, एकदम छोटी आहे आणि ती पण फाऊल कोण आलेली वरती। पिलरच्या इथे फिडिंग झाली, आता कोकेरीची बघूया, इथे ना फिडिंग झाली पिलरच्या इथे। हो फॉलो करते मध्ये मध्ये पण मार।
तर मित्रांनो ब्रिजवरून गुंजा तर काय आलाच नाही, बाटलीच उभी राहत होती आणि एक भावेशने कोकर पकडला चांगल्या साईजचा, एक छोटी टिवायला लागली येलो फिन. तर स्पॉट चेंज करतोय, इकडे आलो समुद्रात डायरेक्ट गरवू प्लॅनच चेंज झालो आहे. समुद्रात बघूया काय मोठो गेम होता काय साधारण. तर कोकारी लागत होती मागे मागे आणि आपल्यालाच टाईम नव्हता. तर बघूया आज समुद्रात काय लागतंय काय. चला पटापट. सुरुवात भावेशान केला ना एका कोकरान ब्रिजवर ना. तर ब्रिजवरती ना मोठी जिग प्लेट पाहिजे होती 60-70 ग्रॅमची. 30 ग्रॅमची खाली बसत नाही अजिबात. तर इकडे खालती समुद्र आहे, चालावं लागतं थोडंसं, खालती 10 मिनटं लागतात जायला. तर तिकडे जाऊन भेटू चला. तर इकडे बघता, इकडे आलोय आपण. मारणा समुद्र आहे निळोशार. तर इकडे बघूया मारून आता काय कॅच होतोय का. तर भावेशकडे रॉड तो छोटा आणला मी ब्रिजवरून करवायचा म्हणून. 8 फुटाचा रॉड आहे तो डायवाडी वेव, तो आपलं इंद्र आहे. चला तर लगेच फिशिंग करू सुरुवात करूया. साधारण जिग प्लेट छोटी मारून बघते आधी इकडे, नंतर मग मोठे लूर लावूया. असलं लावूया. होय को मोठं हो बघ, होय का हो बघ, होय का घे मार. 35 ग्रॅमचो काढशील जो 2 किलोचो कोकर. बघूया आता भावेश काय काढता समुद्रावर. ते का ना मुळात विश्वास नाही रॉडने मासू लागता तो बेटवर निर्भर असता कायम. या बघूया जिग प्लेट मारून बघतो आधी. छोटी कोकारी बिकारी लागली तर. छोटी जिग प्लेट आहे 30 ग्रॅमची. खालून चालवायला 30 ग्रॅमची जिग प्लेट पण भरपूर होते. ब्रिजवरून उठते सारखी वरती येते. काहीतरी लागलंय जिग प्लेटला, बघूया. कोकर आहे वाटतं छोटी. ए येलो फिन ट्रिव्याली लागली, छोटी कोकर लागली, पडली बघा सुट्टी. ही बघा छोटी कोकर होती, पहिल्याच कास्टला पकडला. तर मित्रांनो बराच काळोख झाला आहे, मोबाईलमध्ये दिसत नाही, चंद्र पण एकदम वरती आला आहे बघा. तर फिशिंग थांबवली आहे मी. इथे पण एक छोटी कोकर लागली, बाकी काय स्ट्राईक नाही, मासोच नाही. तर आता कल्टी मारतो, वरती जाईपर्यंत धुरी निघणार आहे. ब्रिजवरून अजून फिशिंग करतो ना, ब्रिजवरून कोकर काढली असती 2-3 तरी ना भावेश, 2-3 तरी कोकर काढल्या असत्या ब्रिजवरून. पण बोललो इकडे समुद्रावर जाऊया, बघूया काय गेम होता काय भारी. पण इकडे भारी गेम झालो नाही, हापणण्याने तापणण्याचा विषय झालो अक्षरशः. चला कल्टी मारूया, घरी जाऊन भेटू. तर मित्रांनो पुन्हा एकदा आलोय आपण गरवायला, नवीन स्पॉटला. हा पूर्ण आता नवीन स्पॉट आहे, पहिल्यांदा चालू इकडे. पाणी पूर्ण खाली गेलंय, टाईट टर्न होईल. काय कुर्ले बाहेरच होते ना, कुर्ले नको पकडूया, आधी आपण काहीतरी पकडूया. तांबोसा बिंबोसा कळला काय. खतरनाक स्पॉट आहे, आपल्याच खाडीमधला खूप खालचा स्पॉट आहे. तर खाली बघूया मासे लागतात काय. 1 नंबर स्पॉट आहे. आल्या ना इकडे तांबोशा पण दिसल्या मस्त की बाहेर होत्या, पण त्या पकडतील काय माहीत नाही ना भावेश. तांबोशी कडेने फिरता आहे. तर बघूया रॉड फिशिंग करून, आणि साधारण काळोख पडला ना बेट फिशिंग पण करूया. तर विषय कसा माहिती आहे, आज लास्ट दिवस आहे फिशिंगचा. आता साधारण 10-15 दिवस तरी, 15 नाही पण कमीत कमी 10 दिवस तरी फिशिंगला येता येणार नाही भावेश. नाही, शिमगो चालू होता, होळी आहे. आता शिमग्याची सिरीज बघू भेटत तुमका. तर ह्याच्यानंतर फिशिंगचा व्हिडिओ लय उशिरा बघू भेटत कदाचित. तर लगेच सेटअप लावतो आणि करू सुरुवात करूया, बघूया काय लागतंय का. तर भावेशला सांगितलं इथे छोटा लूर लाव, आणि भावेशला छोटा जिताडा लागलेला, चांगली साईज होती, उडी मारली. ती बघ कुकरची फिडिंग परत पडली. लगेचच ओढला ना, मी खाली होतो तिकडे. कुठला वाला, व्हाईट वाला. अरे त्याला रिपोर्ट खतरनाक आहे. तर बघूया, श्रिम्प लावलंय. भावेशला एक छोटा जिताडा मिस झाला.
तांबोशा वगैरे आहेत, बघूया आपण आधी मारतात काय दूरला. कडेने ना फिरत होते चांगले पीस. शेम्प लावलंय हंट हाऊसचं, ग्रीन लेपर्ड आहे ते बघ. कोकेर कडेला बघा फिडिंग आहे कोकेर. हार्ड लूर असलो ना की जरा सुटोचा चान्स कमी असता. ती बघ इथे बघ, इथे फिडिंग बघ कोकेरची नाही पण आहे ती बघ. तिथंच मारणा. भावेशाचा दुसरा आधी तडा गेला मित्रांनो. भावेशान काय केलं माहिती आहे, धावता म्हणून ट्रॅक टाईट केला. होय टाईट टर्न झाली. होय फिरला पाणी आता. होय आता थांबलेलं पाणी होतं, आता वरती जाऊ लागला झपाझप ना. मी मित्रांनो काय पण ओ शेट हा डबल मारलेला येऊन. अरे शा हुकच नाही झाला. 6:45 वाजलेत. मी रॉड आता ठेवलाय. पाणी भरलं बरंच, तर लवकरची सुकती होती त्याच्यामुळे पाणी ना पटापट भरलं. आता बहुतेक पाणी भरलं, एकदम तडाम झालंय. तर पाणी भरलं ना की खाडीत स्ट्राईक कमी होतात खूप. तर स्ट्राईक होत्या 4-3 छोटे जिताडे गेले, कल्टी मारली उडी मारून. तर चला दुसऱ्या स्पॉटला जाऊया. इकडे मच्छर पण चावायला लागली खूप. दुसऱ्या स्पॉटला कुठेतरी जाऊया, साधारण करूया आणि घरी जाऊया मग. तर मित्रांनो इकडे आलो एका स्पॉटवर. आता कसा माहिती आहे काय, हो बघा एवढं मोठं बांगडो लावणार आणि ह्याच्या अर्धी शेंगटी काढणार आम्ही आता. काय भावेश? हां पुसकाट टाकून रे, सर्दी झाली कोणाक तरी. तर इकडे ना शेंगटी लागते फक्त, बाकी काय क्वचितच मासा लागतो. कुठं नाही. हे बघा हा जैतापूरचा ब्रिज आणि धाऊलवल्लीची जेट्टी साधारण बंदर आहे तो. काढताय भावेश पटकन काहीतरी. मासं वाढले की दाखवते तुमका, शेंगटी काढून दाखवते. काय शेंगटी आहे मस्त पिसा रे. काटो लागत वागत ही बघा. पण बांगड्यापेक्षा मोठं लागलो भावेश. हा होय ना, बांगड्याच्या अर्ध धरले तो. पण बांगड्यापेक्षा मोठं लागलो मित्रांनो. पीस आहे मस्त आहे, शेंगटी लागली आहे मित्रांनो. इकडे 2 पीस पकडलेत, हे बघा मस्त मोठे पीस आहेत. हा एक आणि हा बघा एक. भावेशाने एक पकडलं म्हणजे 3 मासे पकडलो. होय ना भावेश? आता इथे आलो ना पुढे, तर इथे 2 लागले मला लगेचच पाठोपाठ. तर इकडे बघताय फक्त तुम्हाला कॅच दाखवतोय. फिंगर मार्क आला एक मस्त पैकी. बघा 3 मासे काढले इथे मी लगेच पटापट. 3 बेटला 3 मासे काढले भावेश. होय मांजूर पण इला. आता बघा नको ना, घेऊन जाऊ नको, तुका घालते जरा थांब. हा एक बांगडो नंतर आमका बांगडं पुरणार नाही. जा घेऊन जा तरी, धर जा घेऊन जा. इथं राहू नको, इकडं कोण नाही कोण येतं गेला घेऊन. तर ह्याला काढूया परत गरवूया. ह्याला पण लागला 4था मासा इथे लगेचच लागलाय. क्या आहे शेंगटे आहे की फिंगर मार्क आहे? म्हणजे लई लांब लागलो. दिसतच नाही या, लयच लांब नाही नेलंस. मग हो शेंगटी नाही, फिंगर मार्क आहे. एवढं खाल नाही तर म्हणून. शेंगटे होय, चकाकली ना उलटी सुलटी. शेंगटे मस्त पिसाऊ, पण लांबडी शेंगटे जरा. तिकडे की सामानात नको ठेवू. माझ्या घरी येत नको, घरी येत माझी घरी भावेश. हा सुटली. चला शेंगटी लागली ते 4था मासा लागला इथे मस्त एकच नंबर. काश मासं इथं आपण नको तिथं गरवीत होतो. तर गरवून झाला मित्रांनो. हे जे टेक्निक बघा, कुर्ली काढता बांगडो हातात धरून. तर मित्रांनो ना 10 वाजलेत आणि फिशिंग थांबवले. तर ॲक्च्युली रॉड फिशिंगला चालेलो, पण बांगडे घरी होते ना, तो बोललो बेट फिशिंग करूया. आता काय 10-12 दिवस तरी फिशिंग बंद असणार आपली. तर खाडीतल्या तिकडच्या नवीन स्पॉटला तर काय लागलंच नाही, पण इकडे 4-5 मासे तरी लागले मस्त. आणि 4 पटापट लागले तिथे मासे. त्याच्यानंतर काही स्ट्राईकच नाही, कोण ओढूचाच बंद झाला. तर आता आम्ही घरी चाललोय आणि हा व्हिडिओ इथेच एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.